नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टी एवढी झाली की ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये थांबलेलं पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला काय करता येईल का, ह्याचा काय उपयोग करून घेता येतो का, तर 100% करून घेता येतो। जसं आपण पाहतो उन्हाळ्यामध्ये आपण पलटीनं अंगार मारून जमीन उन्हाला तापवतो, तर असं थांबलेल्या पाण्यामध्ये आपण काय करू शकतो का? नक्कीच आपण काही ना काही नक्की करू शकतो। तर नेमकं काय करायचं आहे, तर नेमकं आपल्याला जैविक खतांचा जे मित्र जीवाणू म्हणतो आपण, जसे की अझोटोबॅक्टर, पीएसबी, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, मायकोरायझा, मेटारायझियम असे काही जीवजंतू जीवाणू जे आहेत, जे मित्र जीवाणू म्हणतो, ह्यांचा वापर आपण आता जर केला तर नक्की यांची संख्या भरमसाठ वाढते आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हमखास मदत करते। अझोटोबॅक्टर 1 लिटर, पीएसबी 1 लिटर, ट्रायकोडर्मा 1 लिटर, व्हॅमसारखे जीवाणू आहेत ते 1 लिटर, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर, असे सगळे उपयुक्त जीवाणूंचं पाण्यामध्ये मिश्रण करायचं आणि हे पाणी आपल्या शेतामध्ये ड्रीप वाटे सोडा, फवारणी करा, कोणत्याही पद्धतीने पण मातीमध्ये सोडून द्या। हे जीवाणू असंख्य संख्येने वाढतात, मोठ्या प्रमाणात वाढतात। आपल्याला माहिती आहे थोडेफार जीवाणू जरी सोडले तर ते वाढतात। मग पाणी आहे, त्यांना वाढण्यासाठी योग्य वातावरण आहे, तर असे मित्र जीवाणू जर शेतामध्ये जर सोडले गेले तर हमखास ह्या जीवाणूंची संख्या भरमसाठ वाढते। 1 लिटरचं हजारो लिटरमध्ये जीवाणू वाढतात आणि हे जीवाणू आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत करतात आणि जमिनीची सुपीकता वाढते। जेव्हा पाण्याचा पूर्ण निचरा होऊन जाईल आणि आपली जमीन पुन्हा आपण शेती करायला घेऊ, त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये ह्या उपयुक्त जीवाणूंची संख्या भरमसाठ वाढलेली असते आणि पुढचं येणारं उत्पादन आपल्याला चांगलं आणि चांगल्या पद्धतीने वाढलेलं आपल्याला बघायला मिळेल। उत्पादन वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला आत्ता ह्या परिस्थितीमध्ये जीवाणू खतांचा वापर करायचा आणि जमिनीची सुपीकता वाढवायची। शेतकरी मित्रांनो, थांबलेल्या पाण्यामध्ये हिरवं निळं शेवाळ वाढत असतं, त्याला मदती म्हणून ह्या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवली। गुळाबरोबर त्याचा वापर जर केला तर हमखास हिरवं निळं शेवाळ पण वाढेल, जीवाणूंची संख्या पण वाढेल आणि जमिनीची सुपीकता वाढायला हमखास मदत होईल। पण शेतकरी मित्रांनो, या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा, अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हीच योग्य संधी म्हणलं तरी हरकत नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जीवाणू खतांचा वापर करा आणि जमिनीची सुपीकता वाढवा। धन्यवाद। अधिक माहितीसाठी माझ्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका। प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर आणि समाधानकारक उत्तर तुम्हाला दिलं जाईल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की असे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की मिळत राहतील। धन्यवाद।